नमस्कार, मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा. सन 2025 21 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा सुरू होत आहे आणि त्यांचा हा सेंड ऑफ मानत असतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. वर्ग 10वा अ आणि ब यांना वर्ग 9वा अ आणि 9वा ब कडून निरोप देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री उपगणलावार सर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य, त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून BG पत्तीवार सर, माजी पर्यवेक्षक जनता विद्यालय धाबा, तसेच श्री संजय ठाकरे, पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा आणि उपस्थित शिक्षक बांधव. ब मधला विद्यार्थी आहे. नवा ब मधला विद्यार्थी आहे. आज मी तुम्हाला निरोप समारंभाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, नवा ब वर्गात 9वी कडून वर्ग 10वीला निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. मित्रांनो, निरोप समारंभ म्हणजे निरोप या शब्दाचा अर्थ नि म्हणजे निघून जाणारे, रो म्हणजे रोज न येणारे, प म्हणजे परत न येणारे, हा निरोप या शब्दाचा अर्थ होतो. मित्रांनो, निरोप समारंभाचे अध्यक्ष श्री माननीय आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री उपगणलावार सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पत्तीवार सर आणि मंचावर बसलेले सर्व शिक्षक वृंद व माझे मित्रमैत्रिणी. वर्ग 10वीला मी एवढे सांगतो की पुढील वाटचालीसाठी चांगलं घडून यावे हीच विनंती. धन्यवाद. फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारला आमच्या शाळेत इयत्ता 10वीचा निरोप समारंभ साजरा होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय उपगणलावार सर, तसेच प्रमुख पाहुणे पत्तीवार सर व आमचे वर्ग शिक्षक श्री माननीय ढांडे सर. ज्याप्रमाणे झाडांचे पाने गळतात आणि नवीन पाने येतात, त्याचप्रमाणे 10वा वर्ग गेल्यानंतर एक नवीन वर्ग येईल. त्यांच्या आपल्या शाळेतील पुढील शिक्षण नसल्यामुळे त्यांना पुढे शिकण्यासाठी जाणे कायमस्वरूपी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द धन्यवाद. कुमारी सेजल दुर्गे, फिर भी विदा करते हैं, आंखों में आंसू है, फिर भी विदा करते हैं, आगे बढ़ो तुम, घर पर ऐसी दुआ करते हैं, आंखों में आंसू है, फिर भी विदा करते हैं. हमने साथ गुजारे दिन, कैसे रहेंगे तुम्हारे बिन, सोच के मन घबराता है, दिल को चैन न आता है, कैसे सहेंगे हम ये जुदाई, सोच डरते हैं, आंखों में आंसू है, फिर भी विदा करते हैं, आंखों में आंसू है, फिर भी विदा करते हैं. जब भी हम मुश्किल में पड़े, तुम ही हरदम साथ खड़े, हुई खता जो हमसे कभी दिल से तुमने माफ की, जग में अपना नाम करो फरियाद करते हैं, आंखों में आंसू है, फिर
सर्व पाहुणे मंडळी व प्राचार्य श्री उपगणला सर, प्रमुख अधिकारी, प्रमुख अतिथी व सर्व विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव लिकेश पिपरे व निरोप म्हणजे काय मिळवायचंय हे आज आता आणि लगेच ठरवा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. त्यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणाचे सहकार्य घ्यावे लागेल त्यांना भेटा, म्हणजे तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभ. तेव्हा त्यांच्या मनात या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल काय वाटलंय, शेवटी जाता जाता ते आपले मन हलके करणार आहे. तेव्हा त्यांना मन मोकळे होता येईल यासाठी त्यांचे मनोगत आपण ऐकणार आहोत. कुमारी संचिता संतोषी येलमुले हिचे मनोगत आहे का? पिरियडमध्ये पहिल्या बेल पासून होते. आमची पहिली बेल म्हणजे इंग्लिशची असायची, ते म्हणजे आमचे सोनटके सर शिकवायचे. आमचा पहिला पिरियड हा फुल ऑफ स्ट्रेस असायचा, पण स्ट्रेस रिमूव्ह करायचा उपाय तेच सांगायचे. असा विचार करत दुसरी बेल व्हायची. दुसरी बेल म्हणजे लढा देण्याचा टाइम, आणि तेही मॅथ्सला. साइन, कॉस आणि टॅन यांच्याशी माझी कधीच एकजूट नाही झाली, पण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजमुळे मी त्यांच्याशी मैत्री केली. पायथागोरसचा सार 6वीपासूनच माझ्या आयुष्यात आला, पण त्याच्यापासून सुटण्याला फॉर्म्युलाने मदत केला. सिमिलॅरिटीची भाषा मोबाईलने कळवली, आणि सर्कलशी माझी जोडी हिरादेवी सरांनी जोडवली. डाटाशीटच्या जवळ जाण्यासाठी खूप फॉर्म्युला नव्हते, पण त्याचं आणि माझं कधीच नाही पडलं. असं करत तिसरी बेल व्हायची, आणि तिसरी बेल म्हणजे फुल ऑफ एन्जॉयमेंट असायची, आणि ते म्हणजे आमचे लाडके सर दांडे सर यायचे. सर्व विषयांमध्ये फक्त टॉपर पुढे असायचे, पण या विषयांमध्ये बॅकबेंचर्स बोलायचे. असे वाटत नाही कधीच की ते आमचे सर आहेत, नेहमी आमचे मित्र म्हणून वागायचे. हो, हे खरं आहे की आम्ही सर्वात जास्त गोष्टी त्यांच्यासोबतच केल्या, पण सर्वात जास्त त्रास सुद्धा आम्ही त्यांनाच दिला. असे करत रेस्ट बेल व्हायची. या बेलमध्ये आम्ही सर्वात जास्त मस्ती करायचो, आणि टॉप स्कोरची गँग त्या बेंचवर बसायची. मुलींचा तर वेगळ्याच गप्पा रंगायच्या. कोणी शाळेत तर कोणी दुकानाकडे पळायच्या. पडता पडता चौथी बेल व्हायची. या बेलमध्ये सर्वजण झोपेच्या दुनियेत जायचे, कारण या बेलमध्ये बलकी सर यायचे. निवडणुकीची अडचण आणि पक्षातील भेद सांगत 5वी बेल व्हायची, आणि सर्वांचे मन गुणगुणायचे, कारण या बेलला झाडे सर यायचे. झाडे सरांचे सूर आणि आमचे शब्द भिडायचे, आणि लंच ब्रेक व्हायचा. या बेलमध्ये सर्वांना भेटल्यावर आम्हाला भेटायचं, आणि एका प्लेटमध्ये 4 मैत्रिणी खायचं. खाता खाता 6वी बेल व्हायची. या बेलमध्ये डीप थिंकिंग असायची, कारण या बेलला छोटासा ऍपल पडला आणि न्यूटनने लॉ बनवला. त्याचा बघून केपलरला जोश आला, आणि डार्विनने नॅचरल सिलेक्शन काढला. या सर्व प्रॉब्लेम मध्ये ही बेल सुद्धा संपायची. कळलंच नाही कधी 10वी संपली. बघता बघता निरोप समारंभ आला, आणि सर्वांच्या मनावर दुःखी वातावरण झाला. आज काही कळत नाही की काय बोलावं, कारण आज या 10वीला सोडण्याचा आमचा लास्ट दिवस आहे, आणि या शाळेतला सुद्धा आमचा पुढे या शाळेचे दरवाजे आमच्यासाठी खुले असतील व बंद हे माहीत नाही, पण आम्ही नक्कीच या शाळेसाठी काहीतरी करू ही मी बोलतो. माझ्या सर्व विद्यार्थी योगेश पुलगमकर याचं मनोगत वर्ग 10वा ब. माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहे, कारण आपल्या शाळेतील हा शिक्षणाचा टप्पा आमचा संपलेला आहे. शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा नक्कीच आनंद आहे, परंतु त्याच वेळी हे शिक्षक, हे मित्र, हे शाळा यांचा निरोप घ्यावा लागतो आहे याचे देखील दुःख आहे. ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, अगदी त्याचप्रमाणे या शाळेने आणि इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे, व अगदी आई वडिलांसारखे आम्हाला प्रेम दिले आहे. प्रसंगी शिक्षाही केली आहे, परंतु ते आपल्या भल्यासाठीच होते याची आज जाणीव होत आहे. या शाळेत मला लाभलेले मित्र मैत्रिणी यांच्या आठवणीचा एक अनमोल ठेवा मी माझ्या सोबत घेऊन जात आहे. शाळेत केलेल्या गमती जमती, वर्गात केलेल्या खोड्या व अभ्यास यांना विसरणे कधीही शक्य नाही.
व माझा वर्ग, माझे वर्ग शिक्षक आणि माझे वर्गमित्र यांच्याशी जुळलेले जे माझे नाते आहे ते या जन्मात तर कधीच तुटणार नाही व आमची सहल आणि सहलीतली धमाल तर पुढे कुठल्याही प्रवासात येईल असे वाटत नाही. या शाळेतून आम्हाला ज्ञानाच्या व संस्काराच्या बळावर आमचे भवितव्य घडणार आहे. म्हणून या शाळेचे, इथल्या शिक्षकांचे आणि या शाळेतील सर्व घटकांचे आभार मानतो. या शाळेने आम्हाला जेवढं प्रेम दिलं की त्या प्रेमाची आमच्याकडून कधीच परतफेड होऊ शकत नाही. पण मी आपणा सर्वांना वचन देतो की आम्ही भविष्यात कुठल्याही क्षेत्रात शिकायला जाऊ, तेथे या शाळेचं नाव उंचवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. सूर्यकांत बोटरे याचं मनोगत. माझ्या या शाळेमध्ये मी या शाळेमध्ये नववीमध्ये आलो आणि आज या शाळेतून परत जाणार आहोत, कारण आम्हाला इथे पुढे शिकण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये स्नेह संमेलन घेण्यात आलं होतं. यामध्ये सर्व खेळाचे प्रकार आणि सांस्कृतिक कार्यक्रम. तर खेळाच्या प्रकारामध्ये कबड्डी मात्र वर्ग 10वा ब च्या विद्यार्थ्यांनी जिंकली. त्यानंतर विविध स्पर्धेमध्ये सुद्धा यांनी भाग घेतला आणि निरोप समारंभाच्या दिवशी त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना निरोप देताना जेव्हा वर्ग 10वीतील विद्यार्थ्यांचं, काही विद्यार्थ्यांची तर सर्वांसमोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी हिंमत होत नव्हती, कारण वर्ग 5वी पासून तर कोणी वर्ग 8वी पासून जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. काही मराठी माध्यम तर सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होऊन शाळेतून जातात. या शाळेशी त्यांचा 6 वर्षाचा, कोणाचा 3 वर्षाचा लागलेला लढा तर सर्व विद्यार्थी भावनिक होऊन गेले. नुसते 10वीचे विद्यार्थीच नाही तर त्यांना निरोप देणारे त्यांचे जे छोटे बंधू आहे, वर्ग 9वा अ आणि ब हे विद्यार्थी जे आहे यांचे सुद्धा डोळे पाणावून गेले. विद्यार्थी भावुक झाले. विद्यार्थ्यांनी शाळेला जाताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे फोटो शाळेला भेट म्हणून दिले. आमच्या शाळेमध्ये 90% विद्यार्थी आणि 10% शिक्षक शालेय ड्रेसवर मात्र येतात, हे नक्कीच. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.